मंडळी, कोकण म्हटलं की आठवतो तो निळाशार समुद्र, नागमोडी रस्ते, उंच उंच डोंगरांमधून नागमोडी वळण घेत वाहणाऱ्या खाड्या, विस्तीर्ण पसरलेली भातशेती आणि बरंच काही. याचबरोबर कोकणच्या संस्कृतीमध्ये आणखी एक परंपरेचा आणि सगळ्यांच्याच श्रद्धेचा विषय म्हणजे तेथील देवस्थाने. देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी, तुझ्या माझ्या जड देही, देव भरोनिया राही. चला तर मग आज आपण अशाच एका कोकणातील पवित्र देवस्थानाला भेट देणार आहोत, की जे रत्नागिरीमधील गुहागर तालुक्यात परचुरी गावात स्थित आहे. आता आपण आलो आहोत श्री भैरी वाघजाई ग्रामदेवता मंदिरात. मंदिराच्या परिसरात आल्यावर मन अगदी प्रसन्न होतं. गर्द झाडीने वेढलेल्या डोंगराच्या कुशीत बारमाही वाहणाऱ्या ओढ्याच्या काठावर वसलेले हे मंदिर आपल्या मनाला वेगळीच भुरळ घालते. आता आपण जी मंदिराची सुंदर वास्तू पाहत आहोत ती 2022 मध्ये श्री भैरी वाघजाई ग्रामदेवता मंदिर ट्रस्ट आणि मंदिर जीर्णोद्धार समिती यांच्या संकल्पनेतून तयार झालेली आहे. मंदिराचा परिसर खूपच स्वच्छ, शांत, निसर्ग संपन्न आहे. लाल जांभ्या चिरांच्या तटबंदीत उत्तराभिमुख असलेली ही मंदिराची वास्तू अत्यंत मनमोहक आहे. मंदिरासमोर असलेले हे तुळशी वृंदावन मंदिराची शोभा आणखीनच वाढवते. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार सागवानी लाकडाचे बनलेले असून त्यावर आपल्याला सुबक नक्षीकाम पाहायला मिळते. प्रवेशद्वाराच्या मध्यभागी श्री गणपती बाप्पा विराजमान झालेले दिसून येतात. मंदिराच्या मुख्य द्वारातून आत प्रवेश करताच आपण मंदिराच्या प्रशस्त सभामंडपात पोहोचतो आणि समोरच आपल्याला गाभाऱ्याचे दर्शन घडते. मंदिराच्या गाभाऱ्याजवळ जाताच आपल्याला महादेवाची स्वयंभू पिंड, त्याच पिंडीसमोर उभ्या असलेल्या भैरी देवाचे आणि त्याच्याच बाजूला एक मूर्ती सोडून असलेल्या वाघजाई देवीचे दर्शन होते. भैरी देवाच्या मूर्तीमध्ये त्याने आपल्या चतुर्भुजांमध्ये ढाल, तलवार, त्रिशूळ आणि परशू अशी 4 आयुधे धारण केलेली दिसतात. तर वाघावर विराजमान असलेल्या वाघजाई देवीने आपल्या एका हातात त्रिशूळ तर दुसऱ्या हातात तलवार धारण केली आहे असे दिसते. मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला अनेक देवदेवतांच्या पुरातन मूर्ती पाहायला मिळतात. मंदिराच्या परिसरात सुशोभीकरणासाठी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. मंदिरासमोरच धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाकरिता रंगमंच देखील आहे. मंदिरात शिमगोत्सव, नवरात्री, महाशिवरात्री असे अनेक कार्यक्रम दरवर्षी खेळीमेळीच्या वातावरणात साजरे केले जातात. दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या शिमगोत्सवातील ग्रामदेवतेच्या पालखीमध्ये मंदिरातील श्री भैरी, वाघजाई, कालकाई, मानाई आणि रवळनाथ या देवता चांदीच्या रूपामध्ये स्थानापन्न होतात. हे ग्रामदैवत अनेक घराण्यांचे कुलदैवत देखील आहे. दरवर्षी भाविक या पवित्र स्थळाला भेट देऊन श्री भैरी वाघजाई चरणी आपली मनोकामना व्यक्त करतात. अशा या भक्त मनोरथ पुरवणाऱ्या कोकणातील या देवस्थानाला तुम्हीही नक्की भेट द्या. चला तर मग या ग्रामदेवतेचे स्मरण करून भेटूया एका नव्या भक्ती प्रवासात.